नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकामध्ये शेवटी मधुभाऊ जेलमधून सुटताना तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागमध्ये तुम्हाला माहितीच असेल की हा अर्जुन साक्षीचं सगळं सत्य बाहेर आणतो आणि तिने या आधी जी साक्ष दिलेली असते ती पूर्णपणे खोटी असते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात आधी महिपत आणि साक्षीचा व्हिडिओ दाखवतो. यानंतर शिवानीला बोलून तो शिवानीची साक्ष घेतो. शिवानी सुद्धा सांगते की मी साक्षीच्या सांगण्यावरून मागे खोटी साक्ष दिली होती. पण इकडे चैतन्य बोलतो की ही शिवानी आज एक बोलते, उद्या एक बोलते, हिच्यावर विश्वास कसा ठेवायचा. यानंतर हा अर्जुन साक्षी शिवानीशी बोलत असल्याचा व्हिडिओ सुद्धा पुराव्यानुसार दाखवतो. हे सगळं पाहिल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, स्पेशली साक्षीला. आणि मग अर्जुन शेवटी जजला बोलतो की या सगळ्या पुराव्यानुसार हे सिद्ध होतं की साक्षी या सगळ्या आधी खोटं बोलली आणि साक्षीने खून केला आहे. पण प्रत्यक्षात मात्र साक्षीने खून केल्याचा कोणताही पुरावा नसल्याने अजून तरी साक्षीने खून केलाय हे सिद्ध होत नाही. परंतु मधुभाऊ निर्दोष असावेत, त्यांनी खून केलेला नसावा हे सुद्धा मत तयार झाल्याने या मधुभाऊला तुम्हाला येणाऱ्या भागामध्ये जामीन भेटताना तुम्हाला दिसणार आहे आणि मग तो जेलमधून बाहेर येताना तुम्हाला दिसेल.